उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सीसीटीव्ही कसं बाहेर आलं त्याची चौकशी होणार का आणि त्याचबरोबर जे आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरचे आरोप केलेले आहेत त्याची चौकशी होणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर मोदींची गॅरंटी शिंदेंना मिळणार का असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला। गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये मिंद्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, त्या चौकशी न करता क्लीन चिट ये मेरी मोदी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना। 50 खोके तर गिळलेच, पण आता जे दिसेल ते खाऊ। जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका, जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेलं आहे। तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं। किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं। कोणी आणलं असेल, पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे, त्यांनी स्वतःच मान्य केले। पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगितलं मिंध्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली। मिंदे बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल, हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।